संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब, हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड, कराड चाटे घुले टोळीचा फास आवळण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज घेणार देशमुख कुटुंबाची भेट. मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर पदाधिकारी होणार सहभागी. औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता. कबरी उखडून टाकण्याच्या संदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख, तर अनाजी पंतांच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहील, ठाकरेंचा हल्लाबोल. आता दुकानांच्या मराठी पाट्यांच्या नंतर मुंबईमधल्या हॉटेल्स आणि उपहारगृह दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह. फोर्टमधल्या हॉटेल्समध्ये जाऊन दिलं पत्रक. मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्याही खाली. आर्थिक पाहणी अहवालामधली आकडेवारी समोर. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आज महत्त्वाची बैठक. राज्यामधल्या खाणपट्ट्यांचा आढावा घेतला जाईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल. कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता देण्यासाठी सुरुवात. अंतरिम जामीन मिळूनही प्रशांत कोरटकर 15 दिवसांपासून बेपत्ता. कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यामध्ये अडचणी. कोल्हापूर पोलीस पुणे फॉरेन्सिक लॅबला पाठवणार कोरटकरचा मोबाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.